मित्रांनो, आता तुम्ही बघू शकताय आज संध्याकाळी महाशिवरात्र आहे आज. आणि आता हा जो चौक आहे इथे फक्त गाड्या इथून या रस्त्यावर जायला अलाउड आहेत. बाकी हा जो शिवमंदिरकडे जाणारा रस्ता आहे तो पूर्ण ब्लॉक आहे. अंबरनाथच्या रेल्वे स्टेशनवरून येणारी ही जी गर्दी आहे ती फक्त शिवमंदिरच्या यात्रेसाठी, म्हणजे हा शिवाई चौक तुम्ही बघू शकताय कशी गर्दी आहे. आपण जाऊया यात्रेमध्ये चालत, बघूया कुठपर्यंत जाता येतं. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला एक छोटंसं भाडं आलं आहे आणि त्याच्यासाठी मला साताऱ्याला जायचं आहे. सो बघू किती वेळ मिळतो त्याच्यानुसार आपण पुढे जाऊया. आत्ता मी शिवाजी चौकातून चालत शिवमंदिरच्या दिशेने निघालो आहे. काल जसा पुढे निघालो होतो अगदी तसाच. आणि भाई आपका नाम क्या है? आशीष नाम है भाई का दुकान. भाई ने इधर लगाया. हर रोज रहता है? हर रोज रहता है ना? हर रोज रहता है. शिवाजी चौक शिवरात्रि बोल के 300 में दे रहे हैं भाई. ऑफर है भाई. ऑफर सिर्फ ऑफर है. कौन सा भी चाहिए सब ले लो भाई. भाई को लाइक सब्सक्राइब भाई. हर रोज यहाँ पे दुकान होता है. सपोर्ट करो भाई को. हाँ क्या बोला? आशीष हो गए. चल आशीष बाय. अभी आता आपण जाऊया आतमध्ये. कशी गर्दी आहे चौकात तुम्ही बघू शकताय. गाड्यांच्या मधून वाट काढत जावं लागेल थोडंसं. नॉईज कॅन्सलेशन ऑन केलं मी. काल आपण ह्या एरियामध्ये थोडं अजून लेट होतो. संध्याकाळी आलो होतो, रात्री आलो होतो. आज थोडा उजेड असताना आलो आहे. तुम्ही बघू शकता आता पूर्ण मार्केटसारखं पूर्ण यात्रा भरलेली आहे आणि ही अशी एवढी गर्दी आहे इकडे. काल ज्या दादांचं दुकान सगळ्यात पहिले आलं होतं आणि आपण ते दाखवलं होतं त्या दादांचं पण दुकान आहे राईटला इथे. आपण बघूया, त्यांना भेटता आलं तर पुन्हा एकदा भेटूया. हे बघा त्या दादांचं दुकान इकडेच होतं. हे जे दुकान आहे त्यांचं आहे आणि एवढी खेळणी आणलेली त्यांनी. थोडं पुढे जाऊन परत चालू करतो. सगळी दुकानं लोक खरेदी करतात. आज मोस्ट ऑफ जी दुकानं आहेत ती बंद आहेत संडे असून सुद्धा, कारण आज शिवमंदिरची जत्रा आहे. आणि या जत्रेत आलेल्या ह्या छोट्या हॉकर्सचा म्हणजे व्यापाऱ्यांचा धंदा व्हायला हवा. सो दुकानं तशीही बंद आहेत आणि लोक आज फक्त त्यांच्याकडूनच खरेदी करतात. बघा कसं चाललंय. कैसा चल रहा है? बढ़िया चल रहा है भाई दुकानदार. हाँ बड़े जरा बजा के दिखाओ ना जरा. गाना तो नहीं बजा पाऊंगा. अरे कुछ तो बजाओ. चलो भाई, थँक्यू सो मच. तुम्ही बघू शकता त्यांनी माझ्यासाठी वाजवलं थोडं का होईना. आणि आता आपण मुद्दाम ही येणारी गर्दी आहे, हे सगळे यात्रेला जाऊन आलेत.
खत्म सब माल. हाँ भाई माल सब खत्म. हाँ खुश. खुश खुश क्या बात आहे. यांचा माल सगळा संपलाय, थोडंसंच राहिलंय. सो आज यात्रा संपणार. आता तुम्ही बघू शकता पुढे किती किती गर्दी आहे. माझा कॅमेरा थोडा शेक होतोय कारण वॉक करताना माझी सेल्फी स्टिक घालते. पण एवढं नाही, छोटे छोटे व्यापारी आज अख्खा पूर्ण रस्ता व्यापलाय. रस्त्यावर जो कचरा दिसेल तो उद्या नगर परिषद पूर्णपणे काढून टाकेल. ऐसे ही पूछा मैंने कैसा चल रहा है बाकी. अच्छा चल रहा है, मजा आ रहा है. खाली बघ इकडे जेवढी सगळी दुकानांनी भरले आज. काल जो आपण गेम बघितला होता तो अजून आहे का ते पण बघूया. खूप वेगवेगळ्या प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीची दुकान आहे. हे खेळण्यांचं दुकान आहे. जसं जास्तच गर्दी आहे. खेळणी स्वस्त आहेत वाटते इकडे. कालचा जो आपण पाहिला होता तो गेम होता जो कॉईनचा, तो इथे होता. तो आता नाही आहे. त्याचा गेम संपला. आय थिंक तो थकला बिझनेस करून. मग ही जागा पुढे ह्यांनी घेतली असावी. अशा जागा बदलत राहतात. काल आपण या ब्रह्मकुमारीजवाल्यांच्या या 12 ज्योतिर्लिंगाचं जे प्रदर्शन त्यांनी मांडलं आहे आणि दरवर्षी ते काही ना काहीतरी करत असतात इथे या जागेवर. हे ब्रह्मकुमारीजवाले, त्यांचा तो लोगो आहे बघा. आणि हे 12 ज्योतिर्लिंगांचं त्यांनी दर्शन घडवून आणलं आहे. आणि इतकंच नाही तर प्रत्यक्ष शंकर महाराजांच्या हस्ते म्हणजेच भोलेनाथ के हाथों प्रसाद बटवाया जा रहा है. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे. ही जी संस्था आहे या संस्थेतर्फे इथे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं. आणि हे संस्थेचे काही कर्मचारी वर्ग प्लस त्या संस्थेत कार्यरत असणारे सातत्याने हे आहेत म्हणजे. आणि हे दादा बघा, ह्या दादांशी आपण काल बोललो होतो, कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघाल. आणि आता आपण बघतोय शंकर महाराज सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत आणि सगळे लोक प्रसाद घेत आहेत. काल ह्याच दादांसोबत आपण बोललो होतो. आणि आता तुम्ही बघताय हे सगळे भक्तजन प्रसाद घेऊन पुढे सरकत आहेत. ब्रह्मकुमारीजवाले दरवर्षी करतात इकडे. ओम शांति. मैं प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अंबरनाथ शाखा की ओर से बात कर रही हूँ. यहाँ पर अंबरनाथ सेंटर के सामने ही एक बहुत भव्य 12 ज्योतिर्लिंग का झांकी लगा हुआ है. पूरा इंडिया से जो भी हमारे 12 ज्योतिर्लिंग है, 4 धाम कहे जाते हैं, उन सभी की झांकी यहाँ हमको घर बैठे एक ही जगह पे प्राप्त हो रही है. और चैतन्य शंकर यहाँ पर मूर्ति के समान बैठे हैं और सारे भक्त जन इतने उत्सुक है चैतन्य शंकर से प्रसाद लेने के लिए, उनके साथ मिलने के लिए. हमारा यही उद्देश्य है कि हम सभी सच्चे शिव भगवान से मिले. इसके लिए हमने राजयोग शिविर का भी आयोजन किया है. 17, 18, 19, 16, 17, 18 3 दिन हमने राजयोग शिविर का आयोजन किया है. और इसमें यही सिखाया जाएगा कि सचमुच हम शिव परमात्मा से आत्मा कैसे मिल सकती है. उसका मेडिटेशन जो कोर्स है वो 3 दिन हमने रखा है अंबरनाथ सेंटर पर शिव बसव नगर C बिल्डिंग में.
शाम का समय है 7 से 8 बजे तक। जो भी भक्तजन इच्छुक है परमात्मा शिव बाबा से मिलने के, तो आप जरूर आ सकते हैं। हम सबका बहुत हार्दिक निमंत्रण है। आप मंगला दीदी है, अंबरनाथ सेंटर की संचालिका है, और आपकी अभी गोल्डन जुबली हमने किया है, सेवा साधना समर्पण महोत्सव किया है, और आप बहुत सुचारू ढंग से सारे कार्यक्रम यहाँ अंबरनाथ में कराते हैं। बहुत बहुत थैंक्स। ओम शांति। शिव हर हर महादेव। शिव का एक नाम बैद्यनाथ भी है। मैं अपना खुद का अनुभव बताता हूँ। जब से मैं ब्रह्मा कुमारी से ज्वाइंट हुआ हूँ, मेरा माइग्रेन ठीक हो गया है। माइग्रेन के लिए या सर दर्द के लिए आज तक मैंने एक भी गोली नहीं ली। वैसे ही ब्लड प्रेशर, शुगर, मुझे कुछ भी नहीं है। तो इस तरह से बैद्यनाथ ने मेरा उपचार किया राजयोग के द्वारा। मेरा नाम कन्हैया तिवारी, मैं अंबरनाथ से हूँ। थँक यू व्हेरी मच। थँक्यू सो मच। आता तुम्ही बघू शकता इथे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन इथे ठेवलेलं आहे लोकांसाठी। हे श्री मल्लिकार्जुन, त्यानंतर काशी विश्वनाथ, मग हे आहे श्री घृष्णेश्वर, मागच्या बाजूला ओंकारेश्वर, श्री बैद्यनाथ, श्री भीमाशंकर, हे जे आहे ते भीमाशंकर, पुढे आहे श्री रामेश्वरम, त्यानंतर महाकालेश्वर, त्यानंतर पुढे आहे त्र्यंबकेश्वर, इकडे पुढे आहे केदारनाथ जे वरती आहे ते, त्यानंतर इकडे श्री सोमनाथ, आणि हे शेवटचं आहे श्री नागेश्वर। अशा या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या सगळ्या भक्तांसाठी खुलं केलं या ब्रह्मकुमारीज या संस्थेने। गर्दी बघा, जत्रा केवढी मोठी असते। अजून इथून मंदिर जवळजवळ 1 किलोमीटरहून जास्त आहे। मंदिराचं जे अंतर आहे ते 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असून सुद्धा एवढं 1 किलोमीटर लांबपर्यंत इतकी दुकानं येतात। एवढं मोठं हे या जत्रेचं स्वरूप आहे। बापरे, तुफान खतरनाक भाई। ॲरो काढलाय नि काहीतरी, आणि हा दादा तो काढतोय, खूप सुंदर आहे। त्यानंतर जसं पुढे पुढे जाऊ तसं चालणं मुश्किल होऊन जाईल। पण मला असं वाटतं मला थोडं अर्ध्यात सोडावं लागेल, कारण मला बोलवलंय तिकडे, पटकन तिकडे जावं लागणार आहे मला। कोणतरी पोरगा हरवलाय, विवेक नायडू म्हणून। म्हणजे या मेल्यामध्ये, म्हणजे या जत्रेमध्ये किती लोक असे हरवत असतील, किती लहान मुलं हरवत असतील, पण तरी दरवर्षी आवर्जून गर्दी होतेच ना। मला असं वाटतंय मी आता इथून जत्रेच्या रूटमधून बाहेर पडतोय, आणि हे सगळे आता पुढे जातील शिवमंदिरला। मी पुन्हा माझ्या गाडीकडे चाललो आहे, कारण मला आज भाडं आहे, आणि ते कंप्लीट करून मग मी उद्या संध्याकाळपर्यंत इकडे परत येईल। मित्रांनो, मी आत्ता बाहेर पडलो यात्रेच्या त्या गर्दीतून, आणि आत्ता चाललो आहे घरी। माझी गाडी जिथे आहे तिथून मी गाडी घेईन, आणि मग भाडं आहे माझं साताऱ्याला, ते मारायला जाणार आहे। पण तत्पूर्वी फक्त एवढंच सांगतो की जर आज मी शिवमंदिरच्या महाशिवरात्रीच्या दिवशी जरी व्लॉग कंप्लीट करू शकलो नसलो, तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी याच्या आधी मागच्या वर्षीसुद्धा हा महाशिवरात्रीचा व्लॉग कवर केला होता, आणि तो हिंदीमध्ये केला होता।
सो तो माझ्या चॅनलवर आहे. मी या व्लॉगच्या वेळेला तुम्हाला त्याच्या लिंक पाठवत डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही नक्की बघा तो व्लॉग. आणि त्या व्लॉगच्या माध्यमातून तुम्ही या शिवमंदिरच्या महाशिवरात्रीच्या जत्रेचं दर्शन घेऊ शकता, जत्रा कशी असते पाहू शकता. तरीसुद्धा मी जेवढं कवर करता आलं 15-20 मिनटात तेवढं कवर केलं आहे. आणि काल जे मी कवर केलं आहे त्याच्यामध्ये जरी इथे सुरुवातीला गर्दी कमी होती, इनिशियल स्टेजचं पूर्वतयारी आणि कशी आर्थिक उलाढाल होते याबद्दल तुम्ही बघू शकता. उदाहरणार्थ काही छोटे हॉकर्स वगैरे असतात ते इथे येतात, जे दररोजचे 2-3 हजार कमवणारे असे छोटे जे दुकानदार असतात, ते दुकानदार आज इथे या यात्रेचा या गर्दीमुळे अक्षरशः लोक नुसतं अंबरनाथ आणि बदलापूरची लोकं नाहीत, इथे पुण्यापासून मुंबईमध्ये सुद्धा हे शिवमंदिर इतकं मोठी यात्रा होते की अख्ख्या मुंबईमधून अंबरनाथमध्ये येतात. नगर परिषद आहे अंबरनाथ, पण अंबरनाथचं वैशिष्ट्यच आहे हे शिवमंदिर, अंबरनाथचं शानच आहे हे शिवमंदिर. तर जर अख्खी मुंबई या यात्रेसाठी इथे पोचत असेल तर तुम्ही विचार करा अंबरनाथमध्ये आर्थिक उलाढाल किती मोठ्या प्रमाणात होते आजच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं स्टॉल असतात, उसाच्या रसापासून ते टिकल्यांच्या पाकिटांपासून ते प्रत्येक गोष्टीचे स्टॉल असतात. मातीच्या मडकी, मातीची भांडी, तवे, जे काही भांडी खेळणी जे काय असेल सगळ्यांचे स्टॉल असतात. आणि हे जे मागे आवाज येतो आहे तो भोंगा किंवा पिपाण्या ह्या सगळ्या असतात. सो तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की ह्या सगळ्याला एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला इथपर्यंत पोहोचावं लागेल. जे आजपर्यंत आले नाही आहेत अंबरनाथ महाशिवरात्रीला, तर त्यांनी महाशिवरात्रीला नक्की या अंबरनाथच्या यात्रेमध्ये, शिवमंदिरच्या यात्रेमध्ये आणि सहभागी व्हा आणि आनंद लुटा. बाकी सांभाळून राहा, कारण आत्ता मी बघितलं मगाशी एक पोरगा हरवला आहे. सो तसं झालं नाही पाहिजे, फक्त अशा गोष्टी घडू नयेत एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना पुन्हा एकदा एवढंच सांगायचं आहे की माझे व्लॉग बघत राहा, नुसतं बघत नका राहू सर. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक आणि कमेंट तर तुम्ही करताच आहात, पण त्याचं प्रमाण आणखीन वाढलं पाहिजे. आणि आपण भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.